अभय पवारला सापडलेल्या दगडासारख्या हिऱ्याची प्राइस पाहून मी पण हादरलो आणि नंतर म्हणलं असं दगड तर आपल्याला भेटले आणि तो दगड आहे ना मी गाडीला ना उटी म्हणून लावित असतो. हे फक्त एकच दगड आहे. शेवटपर्यंत ब्लॉग पहा, मी अजून दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आपल्या दिनचर्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. यंदाच्या वर्षी गरमी इतकी आहे ना की माणसाची पण हालतच बेकार होऊन गेली. सकाळ झाली की 9-10 वाजताच मोकार ऊन लागायला चालू होतं. या उन्हामुळे लिओ काय घराच्या बाहेर निघायचं नाव नाही घेत आणि त्याच्यासाठी नाही तर कंटिन्यू फॅन लावायला लागतो. लिओ बाहेर आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर बराच वेळ टाइमपास केला. मग घरात आलो. मामाच्या मुलीचं चाललं होतं टीव्ही बघायचं काम आणि इकडे लिओ पण आत येऊन बसला आणि मम्मीने तेवढ्यात मला नाही इकडे हा काला आणून दिला. आता तिला चपात्या बनवाय मीच सांगत असतो ना, आता उरल्यावर मलाच कायला बनवून खायला घालती. भाऊ तुला भेटलेली हिरे सेम मला पण भेटलेली आहे. मी पण असे लय वेळा जमले ना की हिरे ना जपून ठेवायचं. आता इथं गाडून ठेवले होते तेच हिरे मी आता बाहेर काढले. अभय पवारने या दगडांबद्दल माहिती सांगितली ती सगळी बरोबर आहे, पण चला मला जेवढी माहिती मी पण सांगतो. जणांना प्रश्न पडला असेल की हे दगड नक्की कशाचे आणि कायचे आहेत. आता हे दिसतात तर हिऱ्यासारखे, पण हिरा तर नाहीये. मग हे याला काय म्हणतात नक्की, आता हे तुम्हाला माहित नसेल. आता मी तुम्हाला सांगतो. तर बऱ्याच ठिकाणी लोकांनी पाहिले पण असेल हे शक्यतो बरं का, पण आता आमच्या इथे ना एक छोटेसा डोंगर सारखे बरं का, आणि तर तिथे ना हे जवळपास अशी दगडी भेटतातच आणि हे दगडी यांना आहे ना गारगोट्या म्हणतात. तर हे गारगोटे आहे ना नाही का म्हणतात एका एक दगड घासला की थिनगी निघते. तर हे दगड आहे का ते तसे ना इझी थिनगी निघते ह्या दगडांची, तर याला गारगोटे म्हणतात ते. बाकी हा दगड नॉर्मली एवढं काही खास नाही आहे, पण तो दिसायला हिऱ्यासारखा दिसतो. तर अजून भारी दिसतो. आता याच्यात मध्ये बघू शकता थोडासा पिवळा खडा आहे आणि यात कलरचे खडे आहेत. एवढाच फरक आहे, याच्यात थोडंफार डिफरंट राहतो. एक कलरचे खडे आहेत काही काही आणि एक युनिक टाईप आहे. तर हे दुसरं काही नसून शेवटी दगडच आहेत. आणि हे दगड आहेत ना जमिनीतील काही घटकांपासून म्हणजेच मिनरल्स पासून बनलेले असतात. पण हे दगड ना खरंच खूप भारी आहेत. दिसायला ना सेम हिऱ्यांसारखे दिसतात. हे दगडांमध्ये बरेच वेगवेगळे कलर आणि डिझाईन पण पाहायला भेटतील. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो नक्की करा.